काळोख इतका दाटला होता की जणू स्वतः मृत्यूही थांबून पाहत होता. आज कोण जन्मणार आहे? 19 फेब्रुवारी 1630. आकाश थरथरत होतं आणि पृथ्वी पुटपुटत होती. तो येतोय, तो येतोय. मुघलांच्या तलवारींच्या सावल्या दूरपर्यंत पसरल्या होत्या. आदिलशाहीच्या क्रूर राज्यात जीवाची किंमत फक्त एक श्वास होती. जनतेचे डोळे रिकामे आणि मनात एकच प्रश्न, आपल्याला वाचवणार कोण? उत्तर अजून जन्मलंच नव्हतं. पण एका मातेनं मात्र मनात ठेवलं होतं अदम्य वचन की या भूमीला एक रक्षक देईल. त्या डोळ्यात भीती नव्हती, त्या डोळ्यात ज्वाला होती, स्वराज्याच्या जन्माची. त्या रात्री वादळ असं वाहत होतं जणू पर्वतांना फाडून मार्ग काढत आहे. प्रत्येक वेदना जणू संपूर्ण दख्खनचा इतिहास हलवणारा आक्रोश होता. आणि एका क्षणासाठी जग शांत झालं. वादळ थांबलं, वारा थांबला, आकाशही श्वास रोखून उभं राहिलं. कारण त्या क्षणी पृथ्वीवर पाऊल ठेवलं एका अशा आत्म्यानं ज्याला रोखू शकेल असा शत्रू कोणाच्याही नशिबात नव्हता. जन्म झाला शिवबा. नियतीनं स्वतः तयार केलेल्या योद्ध्याचा जन्म. तो फक्त मुलगा नव्हता, तो होता पहिला किरण जो अंधाराला छेदणार होता. दख्खनच्या प्रत्येक झाडानं, प्रत्येक दगडानं त्या पहाटेला एकच कुजबुज ऐकली, स्वराज्याचा पुत्र जन्मला आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस फक्त एका लेकराचा जन्म नव्हता, तो होता दडपशाहीच्या काळोखात पहिल्यांदा पेटलेल्या प्रकाशाचा उदय. आणि त्या प्रकाशाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज.